स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था व महा एनजीओ फेडरेशनच्या वतीनं दिवाळी फराळ वाटप 18 ऑक्टोबर रोजी स्वर्गीय शंकरराव नारायण सोटे पाटील बहुउद्देशीय संस्था मदनवाडी तालुका इंदापूर व महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीनं समाजातील गोरगरीब गरजू आणि वंचित लोकांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला। दिवाळी फराळ वाटप करणं यामागच्या संस्थेचा हेतू असा होता की समाजातील अशी अनेक कुटुंब आहेत की ते दिवाळी साजरी करू शकत नाही। अशा कुटुंबांना संस्थेने दिवाळी फराळ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला। ही संस्था अनेक समाज उपयोगी कार्यक्रम वेळोवेळी राबवत असते, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज सोट पाटील यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बनकर, कर्मयोगी कारखान्याचे संचालक विश्वास देवकाते, संपत बनकर, आदर्श सरपंच तुकाराम बनकर, राजेंद्र उर्फ तात्या बनकर, पत्रकार दादा थोरात, संस्थेचे मार्गदर्शक दिलीप अण्णा सोट पाटील, उपसरपंच अतुल देवकाते, सामाजिक कार्यकर्ते संजय देवकाते, संजय सोट पाटील, नवनाथ नरुटे, निलेश शिंदे, सागर सोट पाटील, धीरज सोट पाटील, सौरभ सोट पाटील, अक्षय सोट पाटील, पत्रकार शिंदे, पत्रकार प्रवीण वाघमोडे आणि संस्थेचे पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना आपल्या पंचक्रोशीत अनेक संस्था आहेत, पण असा उपक्रम राबवणारी ही एकमेव संस्था आहे असं संस्थेचं कौतुक केलं आणि येणाऱ्या काळामध्ये असे समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचं आवाहन केलं। तसेच आवश्यक तेथे आम्ही स्वतः संस्थेस मदतीचा हात देण्यास तयार आहोत असं सांगितलं आणि यानंतर सर्व उपस्थित गरजवंतांना दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं। यावेळी दिवाळी फराळ मिळालेल्या आबालवृद्धांनी संस्थेचे आणि संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी यांचं मनोमन आभार मानले। यावेळी मदनवाडी गावाचे नवनियुक्त उपसरपंच अतुल देवकाते यांचा सन्मान संस्थेच्या वतीनं करण्यात आला। SR24 न्यूज करिता प्रवीण वाघमोडे, इंदापूर। बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज जो दिवाळीच्या निमित्ताने आणि गोरगरीब लोकांना फराळाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ती एक अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे। गोरगरिबांना दिवाळीचा सण साजरा करणं एक आताच्या काळामध्ये महागाईचा काळ असल्यामुळं त्या गोरगरिबापर्यंत आपल्या भारताची संस्कृती असलेलं एक मोठा सण दिवाळीचा आणि ह्या दिवाळीचा सण गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम सादर केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि स्वर्गीय शंकरराव नारायणराव सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ती समाज उपयोगी असे कार्यक्रम ती राबवत असतात। मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असेल, शाक वाटप असेल, वह्या वाटप असेल, पेन वाटप असेल, महिलांसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम असेल किंवा रक्तदानाचा कार्यक्रम असेल, आरोग्य तपासणीचा कार्यक्रम असेल, असं समाज उपयोगी कार्यक्रम ती नेहमीच घेत असतात। मदनवाडी गावामध्ये त्यांचं मन अतिशय मोकळं आहे, त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा या दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच गोरगरिबाच्या हिताचा